नमस्कार. आजच्या या महाराष्ट्र पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेह संमेलनासाठी आपण सर्व जमलेलो आहोत. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्याम शिंदे साहेब, त्याचबरोबर आमचे मित्र माननीय सुनील गोसावी साहेब, आपल्या सावेडी प्रभागाचे माननीय नगरसेवक रवींद्रजी बारसकर साहेब, त्याचबरोबर आमचे मित्र राजेंद्रजी चोबे साहेब, त्याचबरोबर आमचे संस्थेचे ॲडव्होकेट नोटरी श्री युवराज पोटे साहेब, संस्थेचे सर्व शिक्षक वर्ग, उपस्थित पालक आणि विद्यार्थी मित्र, आजचा हा विद्यार्थ्यांच्या वर्षभर केलेल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीचा म्हणजे पारितोषिक वितरण समारंभ हा साजरा केला जातो. त्याचबरोबर वेगवेगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटी, डान्स, नाट्य, त्याचबरोबर गायन, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये आपण ठेवलेल्या आहेत. तर या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे आणि पालकवर्ग यांचं मी संस्थेच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं स्वागत करतो. सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी भाग घेतलेला आहे किंवा आत्ताच पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे त्यांचं अगोदरच ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करतो. दरवर्षीप्रमाणे आपण हा उपक्रम राबवत असतो. 2009 साली आम्ही अनबुले हॉस्पिटलच्या पत्र्याच्या शेडमध्ये ही शाळा चालू केली होती. आज टप्प्याटप्प्याने आम्ही शाळा मोठी करत करत आज या भव्य जागेमध्ये आज आपल्याला ही शाळा वाढताना दिसते. वेगवेगळ्या स्टेप बाय स्टेप आपण डेव्हलपमेंट करतो आहे. त्याचबरोबर स्टेप बाय स्टेप विद्यार्थी संख्याही आपण वाढवतो आहे. तर पुढे ज्या विद्यार्थ्यांचे पालक आणि इतर मित्र यांच्या सहकार्याने आपण शाळेची दिवसेंदिवस प्रगती करत आहोत. आपल्याकडचे विद्यार्थी 10वी-12वी बोर्डामध्ये 90% मार्क्स मिळवून चांगल्या कॉलेजेसला पुढच्या शिक्षणासाठी गेलेले आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी आजही ग्रॅज्युएशन नंतर आपल्या कॉलेजमधून गेलेले आहेत. आता आपल्याकडे इथं नुसती शाळाच नाही तर नर्सरी ते 12वी आणि त्यानंतर BA, BCom, MA, MCom हे आपण टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं कोर्सेस आपण चालवतो. BA, BCom आणि MA, MCom. त्याचबरोबर BCA आहे आणि मागच्या वर्षापासून आपण संदीप युनिव्हर्सिटी नाशिक यांच्यामार्फतचं बॅचलर ऑफ व्होकेशनल हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट स्पेशलायझेशनचा 3 इयर डिग्री कोर्स चालू केलेला आहे. त्यातसुद्धा 30 विद्यार्थी आपल्याकडे प्रवेशित आहेत. तर अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आपण करत असतो. नंतर तालुका प्लेसेसला आपले छोटे मिनी ITI सारखे छोटे ट्रेनिंग सेंटर्स आहेत. त्यातनं वर्षभरात आपण 1000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी किंवा ज्यांना व्यवसाय करायचा असेल त्यांचे व्यवसायाचे रजिस्ट्रेशन आपण करून देतो. त्यांचा व्यवसाय चालू करून देण्यासाठी त्यांना बँक लिंकेज, बँक लोन, वेगवेगळ्या स्कीम, सबसिडी याच्यामध्ये आपण त्यांना मदत करतो. तर असं विविध प्रकारचं काम या संस्थेमार्फत आणि शाळेमार्फत आपण सतत करत आलेलो आहोत. पुढील वर्षामध्ये शाळेची विद्यार्थी संख्या वाढवण्याचा आमचा मानस आहे. साधारणतः 200 ते 250 विद्यार्थी आम्ही नव्याने पुढील वर्षी वाढवत आहोत. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आपण वाढवणार आहोत. मागील वर्षी पण आपण बरंचसं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं, खोल्या वाढवल्या, प्रॅक्टिकल लॅब वाढवल्या, 2 प्रकारच्या कॉम्प्युटर लॅब बनवल्या. तर त्याचबरोबर पुढील वर्षात सुद्धा पालकांनी आम्हाला असं सहकार्य केल्यास नवीन विद्यार्थी आपल्याकडे जास्तीत जास्त प्रवेशित होतील या दृष्टीने पालकांनी सहकार्य करावं. आणि बाकीचे मित्र कंपनी जे आहे, शाळेशी जोडलेले जे लोक आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने निश्चितच पुढील वर्षी शाळेची प्रगती होईल अशी आशा व्यक्त करतो. महाराष्ट्र पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या या आजच्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आज
प्लॅन केलेले आहेत. राम मंदिर प्राण प्रतिष्ठा 16-22 तारखेला होत आहे. त्यानिमित्ताने रामायणातले बरेचसे नाट्य विद्यार्थ्यांनी बसवलेले आहेत आणि अतिशय आनंद होतो की विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ही सामाजिक आणि सांस्कृतिक भावना अतिशय चांगल्या प्रकारे जागृत होते. मागच्याच महिन्यामध्ये आम्ही सायन्स एक्झिबिशन घेतला, त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या. रांगोळी स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, अशा सर्व प्रकारच्या स्पर्धा आपण घेतो. सर्व प्रकारचे गेम्स, जर तुम्ही म्हणाल शाळा छोटी आहे म्हणून कुठल्याही प्रकारचे आपण त्यांना अकॅडमिक्समध्ये कमी पडू देत नाही आहे. सर्व विषय आपण इथं शिकवतो. त्याचबरोबर सर्व प्रकारचे गेम्स आपण शिकवतो. मुलींसाठी स्पेशली लेडीज स्पोर्ट टीचर आपण यावर्षी कार्यान्वित केलेले आहेत. लेडीज स्पोर्ट टीचरमुळे बराचसा फरक पडला की मुली स्टेट लेवलच्या स्पर्धांमध्ये यावर्षी भाग घेतला आणि ब्रॉन्झ मेडलपर्यंत त्यांनी मजल मारली. हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्याचबरोबर सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आपण लेखनाची वाचनाची त्यांना सवय राहावी त्यासाठी अवांतर वाचन स्पर्धा पण आपण घेतो. दररोज प्रार्थनेच्या वेळेससुद्धा वाचनाचं प्रत्येक वर्गाला एक स्थान देऊन आपण दररोज सुविचार म्हणा किंवा बातम्या म्हणा अशा प्रकारचं वाचन त्यांना करायला लावतो विद्यार्थ्यांना. तर अशा अनेक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टींमधून ह्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल हा प्रयत्न आपल्या शाळेमार्फत आपण सतत करत असतो. त्याचबरोबर वेगवेगळे सामाजिक कामांमध्ये आपल्या सर्वांच्या मदतीने, आपल्या सर्वांच्या हातभाराने ही संस्था दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे आणि पुढेही सर्व समाजातील सर्व घटकांना आपण समावेश करून वेगवेगळ्या योजनांमार्फत समाजापर्यंत पोहोचू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थितीबद्दल आपले सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन करतो. धन्यवाद.